नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये टाइप्स ऑफ रिमर संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर टाइप्स ऑफ रिमर संदर्भात माहिती पाहत असताना रिमरचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. त्यामध्ये एक हँड ट्रिमर आणि दुसरा मशीन ट्रिमर. तर त्याच्यामध्ये हँड ट्रिमर संदर्भात आपण पाहूया. चित्रामध्ये हाताच्या सहाय्याने ट्रिमिंग करण्यासाठी हँड ट्रिमरचा वापर केला जातो. त्यासाठी टॅप रेंच वापरली जाते. टॅप रेंचमध्ये हँड ट्रिमर पकडून चित्राला ट्रिमिंग केलं जातं. अशा प्रकारे या हँड ट्रिमर संदर्भात आपण ही माहिती अभ्यासली. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मशीन ट्रिमर. मशीनवर वापरण्यात येणाऱ्या ट्रिमरला मशीन ट्रिमर असे म्हणतात. हँड ट्रिमर व मशीन ट्रिमर मधील मूलभूत फरक म्हणजे त्यांच्या कटिंग एजला असणारा लीड अँगल होय. हँड ट्रिमरला लांब टेपर लीड असतो, तर मशीन ट्रिमरला लहान बिवेल लीड असतो. अशा प्रकारे हे टाइप्स ऑफ रिमरचे 2 प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर त्या रिमरचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे रिमर या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण त्याचे काही प्रमुख प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये सॉलिड फ्रुटेड मशीन रिमर. तर या सॉलिड फ्रुटेड मशीन रिमर संदर्भात आपण माहिती पाहूया. हा रिमर हँड रिमर प्रमाणेच असतो. हे रिमर जॉबर रिमर प्रमाणेच या ठिकाणी हे रिमर जॉबर रिमर प्रमाणेच असतात, पण त्यांच्या फ्लूट आखूड व खोल असतात आणि हे स्ट्रेट फ्लुटेड किंवा हेलिकल फ्लुटेड अशा स्वरूपाचे असतात. हा साईड कटिंग रिमर असून लॅम्पच्या पूर्व लांबीने कटिंग करून अगदी अचूक मापाचे स्मूथ होल तयार करत असतो. कॉर्क स्क्रूइंग प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लेफ्ट हँड हेलिक्सचे हे रिमर असतात. कटिंग क्रियेची सुरुवात सुलभपणे होण्याकरता त्याच्या टोकाला थोडेसे चांबरिंग केलेले असते. तर अशा प्रकारे ही माहिती आपण सॉलिड फ्रुटेड रिमर म्हणजेच जॉबर रिमर संदर्भातली आपण माहिती अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार रोज रिमर. या ठिकाणी आकृतीत या दाखवल्याप्रमाणे या रिमरची रचना असते. रोज रिमर त्यालाच रोज चेकिंग रिमर असं म्हटलं जातं. तर या रिमरच्या टोकाने कटिंगची क्रिया होत असते. या रिमरच्या या टोकाने काय होत असते? मशीनची क्रिया होत असते. त्याच्या फ्लूट कटिंग क्रिया करण्यास मार्गदर्शन करण्याचे व चिप क्लिअरन्स करण्याचे कार्य करत असतात. जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला रिमिंग करून मटेरियल काढवायचे असते व फिनिशिंग जास्त हवे नसते, तेव्हा या रोज रिमरचा उपयोग हा केला जातो. तर अशा प्रकारे या रोज रिमर संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार मशीन जिग रिमर. मशीन जिग रिमर हे 2 आकृतीत रिमर दाखवलेले आहेत. तर जेव्हा ड्रिलिंग जिगचा उपयोग करून रिमिंग केले जाते, तेव्हा रिमरला मार्गदर्शन करण्यासाठी जिगच्या बुशचा उपयोग केला जातो. आता जिगचं बुश हे टूलाला गाईड करण्याचं काम करत असतं. तर त्यामध्ये या ठिकाणी या रिमरला असलेली गाईड आहे ही त्या बुशमध्ये गाईड होत असते. तर रिमरच्या डायमीटरनुसार मशीन जिग रिमरला स्टँडर्ड डायमीटरच्या स्पेशल मार्गदर्शक गाईड लांब पृष्ठभागाची व्यवस्था केलेली असते. तर अशी ही लांब अशी पृष्ठभागाची व्यवस्था गाईड म्हणून केलेली असते. किंवा फ्रंट व रिअर मार्गदर्शक असलेले काही रिमर आहेत, हे फ्रंट आणि रिअर पुढच्या आणि मागच्या टोकाला मार्गदर्शक असलेले असे रिमर मिळतात. जर स्पिंडल बुशची अलाइनमेंट तंतोतंत केली असेल, तर हे रिमर अगदी
अचूक होल तयार करतात. अधिक लांबीचे होल प्रामुख्याने रिमिंग करण्याकरता या मशीन जिग रिमरचा उपयोग केला जातो. तर त्याच्या अधिक लांबीचे जे होल आहेत रिमिंग करण्यासाठी दोन्ही टोकास त्याला मार्गदर्शक असे असतात. तर अशा प्रकारे ही मशीन जिग रिमर संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार शेल रिमर. या ठिकाणी शेल रिमर आहे, आतल्या बाजूला होल आहे, त्या रिमर संदर्भातली माहिती. तर शेल रिमर हा रिमिंग करण्याचा एक स्वतंत्र संच असतो. त्याच्या मध्यभागी थोडेसे टेपर असलेले होल, आतल्या बाजूला टेपर असलेले होल असते. त्यामुळे हा रिमर वेगवेगळ्या शँक किंवा ड्रायव्हिंग लग असलेल्या हार्बरवर आपल्याला धरता येतो किंवा पकडता येतो. एका शँकच्या मदतीने अनेक मापाचे रिमर वापरता येतात. शेल रिमर क्लिअरन्स असणाऱ्या फ्लुटेड दातेरी बनवलेले असतात किंवा फक्त टोकानेच कट करणारे रोज चेकिंग रिमर बनवलेले असतात. तर अशा प्रकारे या शेल रिमर संदर्भात आपण ही माहिती या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार आहे ॲडजस्टेबल मशीन रिमर. या ठिकाणी ॲडजस्टेबल मशीन रिमर दाखवलेला आहे. तर हे रिमर झिजल्यावर सहजपणे ॲडजस्ट करता येतात. हे रिमर हे झिजल्यावर सहजपणे ॲडजस्ट करता येतात. त्यांना पुन्हा धार लावून पूर्ववत मापात बरोबर ॲडजस्ट करता येते. यामुळे साध्या रिमरपेक्षा हे जास्त टिकाऊ असतात. ॲडजस्टेबल रिमरला ॲडजस्टेबल इन्सर्ट ब्लेड बसवलेले असतात. हे ब्लेड झिजले किंवा खराब झाले असता सहजपणे बदलता येतात. या रिमरने वेगवेगळ्या मापाचे होल आपल्याला रिमिंग करता येत नाहीत, तथापि होल थोडेसे मोठे करण्याकरता याचा उपयोग करतात. आता या ठिकाणी आकृतीमध्ये हा ॲडजस्टेबल रिमर दाखवलेला जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी हा ॲडजस्टेबल रिमर दाखवलेला आहे. या ठिकाणी एक नट आहे आणि वरच्या बाजूला एक नट असतो. ज्यावेळेस त्याची साईज वाढवायची असते त्यावेळेस वरचा नट सैल करायचा, खालचा नट घट्ट करत गेल्यानंतर हे ब्लेड आहेत असलेल्या टेपर स्लॉटवर वरच्या बाजूला सरकले जातात आणि वरच्या बाजूला सरकल्यावर त्याची साईज वाढते आणि साईज कमी करायची असेल त्यावेळेस खालचा नट सैल करायचा, वरचा नट घट्ट करायचा, म्हणजे ब्लेड खाली येतात. खाली हे स्लॉट पाडलेले असतात, जास्त खोलीचे असतात, त्यामुळे खाली ब्लेड इन्सर्ट ब्लेड खाली आल्यावर साईज ऑटोमॅटिक कमी होते. अशा प्रकारे या ॲडजस्टेबल मशीन रिमरचा वापर करून आपल्याला किंचित छोट्या प्रमाणात साईज वाढवून होल मापात बनवता येतं. तर अशा प्रकारे ही माहिती अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार फ्लोटिंग होल्डर रिमर. तर मशीनवर रिमिंग करताना रिमरच्या टोकाचे टेपर लीड रिमिंग केल्या जाणाऱ्या होलमध्ये जाण्यास मार्गदर्शन करत असतात. या पुढच्या टोकाला असलेल्या टेपर लीड या रिमिंग केल्या जाणाऱ्या होलमध्ये जाण्यास मार्गदर्शन करते. कोणत्याही चुकीच्या अलाइनमेंटच्या वेळी रिमिंग करायचे होल सुरुवातीचे टोक मोठे होऊ शकते. फ्लोटिंग रिमरचा उपयोग करून हे टाळता येते. फ्लोटिंग होल्डरमुळे ॲक्सिस अलाइनमेंटमधील लहान-सहान फरक भरून काढला जातो. फ्लोटिंग होल्डर अँग्युलर फ्लोट व पॅरलल फ्लोट अशा प्रकारचे असतात. तर ही माहिती या फ्लोटिंग होल्डर रिमर संदर्भातली आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर रिमरचा पुढचा प्रकार टेपर रिमर. या ठिकाणी आकृतीत हे टेपर रिमर दाखवलेले. पाठीमागे टेपर शँक आणि त्याच्या पुढच्या बॉडीवर पुढून खालच्या बाजूकडे उतार दिलेला हा टेपर आपल्याला निमुळता दिसतोय. तर टेपर रिमर, तर टेपर मशीन रिमर हे सर्व प्रकारच्या स्टँडर्ड टेपरमध्ये टेपर शँकमध्ये बनवले जातात. ते मशीनच्या स्पिंडलमध्ये, आता शँकला डायरेक्ट टेपर असल्यामुळे मशीनच्या स्पिंडलमध्ये डायरेक्ट बसवता येतात. टेपर रिमिंग करण्यासाठी ज्या मापाचे टेपर होल आपल्याला तयार करायचे असते त्याच्या लहान डायमीटरपेक्षा थोडेसे लहान डायमीटरचे होल प्रथम ड्रिलिंग करून
तयार केले जाते. रिमिंग करताना टोकाकडे टेपर रिमिंगसाठी जास्त मटेरियल काढावे लागते. टोकाकडेचा डायमीटर छोटा असल्यामुळे ड्रिल केलेलं मटेरियल जास्त काढावे लागते. कटिंग क्रिया होत असताना रिमरच्या पूर्ण लांबीचा जॉबला स्पर्श होत असतो. त्यामुळे चाटर मार्क्स किंवा खराब फिनिशिंग होऊ शकते. चांगले काम होण्याकरिता प्रथम रफिंग रिमरचा वापर करून नंतर फिनिश रिमरचा वापर करावा. जर स्टेप ड्रिलिंग जर केले असेल तर टेपर रिमरवर कमी ताण पडतो. तर अशा प्रकारे या टेपर रिमर संदर्भातली आपण माहिती पाहिली की ज्याचा उपयोग टेपर होल तयार करण्याकरता केला जातो. त्यानंतर पुढचा टेपर पिन मशीन रिमर. टेपर पिन मशीन रिमर या रिमर संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत की हे रिमर जेथे टेपर पिन बसवावे लागतात, आता काही असेंब्लीमध्ये टेपर पिन बसवावे लागतात, तेथे टेपर होल रिमिंग करण्याकरता या टेपर पिन मशीन रिमरचा उपयोग करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ड्रिल साईज फॉर रिमिंग. ड्रिल साईज फॉर रिमिंग आपण आता अगोदर टॅप ड्रिल साईज पाहिलेले आहे. काही टॅप ड्रिल साईज ज्या साईजचं टॅपिंग करायचं त्याच्यापेक्षा छोट्या साईजचं होल पाडावं लागतं. तर तशाच प्रकारे रिमरच्या साईजपेक्षा रिमिंग करताना होल छोटा असणं गरजेचं असतं. तशाच प्रकारे ही ड्रिल साईज फॉर रिमिंग म्हणजे रिमिंगची साईज ही एक विशिष्ट पद्धतीने काढली जाते. त्याच्यामध्ये हाताच्या किंवा मशीनच्या सहाय्याने रिमिंग करण्यासाठी जे छिद्र जॉबवर पाडतात त्याची साईज रिमरपेक्षा लहान असावी लागते. तर रिमिंग छिद्रामध्ये फिनिशिंग करता पुरेसे मटेरियल हवे असते. मटेरियल जास्त असल्यास रिमरच्या कटिंग एजवर हा ताण पडत असतो. त्यामुळे फिनिशिंग खराब येते. तर यामध्ये ड्रिल साईज काढण्याकरता सूत्र आहे रिमिंगसाठी. तर त्याच्यामध्ये ड्रिल साईज बरोबर जो रिमर आहे त्याची रिमरची साईज वजा कंसात अंडर साईज अधिक ओव्हर साईज या सूत्राने आपल्याला रिमरची रिमिंग करण्यापूर्वी ड्रिल साईज काढता येते. ड्रिल साईज बरोबर रिमर साईज वजा कंसात अंडर साईज अधिक ओव्हर साईज. आता या ठिकाणी अंडर साईज कशी काढली जाते ते या ठिकाणी दाखवलेले बघा. उदाहरणार्थ 5 mm करता 0.1 ते 0.2 ही अंडर साईज ठेवतात. 5 ते 20 mm करता 0.2 ते 0.3 पर्यंत ही अंडर साईज ठेवली जाते. 21 mm पासून 50 mm पर्यंत 0.3 ते 0.5 अंडर साईज ठेवतात आणि 50 mm पेक्षा जास्त साईजच्या रिमर करता 0.5 ते 1 mm ही अंडर साईज ठेवतात आणि सर्व ड्रिल करता ओव्हर साईज ही 0.05 सर्व ड्रिल करता ही ओव्हर साईज 0.05 mm ठेवली जाते आणि ही अंडर साईज आणि त्याच्यामध्ये 0.05 मिळवायचं. या दोघांची बेरीज ती रिमर साईजमधून वजा करायची. जे काही येईल ती ड्रिल साईज येणार आहे. अशा प्रकारे ही ड्रिल साईज काढली जाते. या ठिकाणी एक उदाहरण दिलेले माय स्टील के रिमर से एक होल किया जाता है. रिमिंग के पूर्व होल को ड्रिल करने के लिए कितने व्यास की ड्रिल की आवश्यकता होगी. म्हणजे आपल्याला काय करायचे 10 mmच्या या ठिकाणी ड्रिलिंग करणार आहे आपण 10 mmचं आणि त्यासाठी ड्रिल साईज काढायची. तर टेबल के अनुसार अंडर साईज आता या ठिकाणी 10 mm साठी आता या 5 ते 20 mm आहे. मग टेबलनुसार 0.2 येते. अंडर साईज किती येते या ठिकाणी चार्टनुसार 0.2 येते. तर या ठिकाणी लिहिले टेबल के अनुसार अंडर साईज 0.2 आले आणि ओव्हर साईज सर्व ड्रिल करता म्हणजे सर्व रिमर करता 0.05 ही ठेवली जाते. म्हणून ड्रिल साईज बरोबर 10 या ठिकाणी वजा म्हणजे हे 10 करता या ठिकाणी आपण सूत्र केलेले ड्रिल साईज बरोबर रिमर साईज वजा कंसात अंडर साईज अधिक ओव्हर साईज. आता सर्व ड्रिल करता 0.5 ओव्हर साईज आहे आणि 10 करता 0.2 आपण आता पाहिले चार्टनुसार. मग 0.2 अधिक 0.05 तर 0.02 आणि 0.05 हे आलं 0.25. 10 मधून 0.25 गेले 9.75. तर 9.75 mm चा होल आपल्याला 10च्या रिमरसाठी पाडावा लागणार आहे. अशा प्रकारे ही साईज काढली जाते.
तर आपण आता पाहिलं अंडर साईज ड्रिल डायमीटरच्या निरनिराळ्या टप्प्याकरता ड्रिल साईज ही कमी करण्याच्या प्रस्तावित मापास अंडर साईज असे म्हणतात. ती अंडर साईज या चार्टनुसार वेगवेगळ्या रिमर करता अशा पद्धतीने असते. त्यानंतर सर्व ड्रिल करता ओव्हर साईज 0.05 ही ठेवतात. तर ओव्हर साईज आपण परत एकदा सांगतो. त्याच्यामध्ये या ठिकाणची ही ओव्हर साईज ट्विस्ट ड्रिलच्या सहाय्याने छिद्र तयार केल्यानंतर ड्रिल साईजपेक्षा मोठ्या साईजचे छिद्र तयार होते. ते विचारात घेतले जाते. त्यास ओव्हर साईज असे म्हणतात. ओव्हर साईज ही सर्व ड्रिल्स करता 0.05 गणितीय उद्देशाने घेतली जाते. हलक्या धातूसाठी अंडर साईज 50% मोठी निवडतात. तर आपण आता एक उदाहरण या ठिकाणी पाहिलं 10 च्या रिमरसाठी 9.75 ही ड्रिल साईज आपण सूत्राच्या सहाय्याने काढलेली आहे. त्यानंतर या रिमरच्या बाबतीत पुढचा एक मुद्दा आहे टू ऑब्टेन गुड सरफेस फिनिश. आपल्याला पृष्ठभागावर चांगले प्रकारे सरफेस फिनिश जर मिळवायचं असेल त्याकरता काही गोष्टी आपल्याला काम करताना अवलंबल्या गेल्या पाहिजेत. त्यामध्ये 1 रिमिंग करताना कूलंटचा भरपूर वापर करावा. 2 कटिंग झालेले चिप्स वेळोवेळी बाहेर काढावे. 3 रिमरला हळूवार फीड द्यावी. तर अशा प्रकारे हे खूप सरफेस फिनिश मिळवण्याकरता हे महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले. त्यामध्ये आपण रिमिंग करतो तर काही दोष येऊ शकतात. डिफेक्ट्स इन रिमिंग तर त्याच्यामध्ये एक रिम्ड होल साईज अंडर साईज रिमिंग केलेली होलची साईज अंडर साईज राहते, कमी साईज राहते. तर रिमिंग होल अंडर साईज असते कारण बोथट किंवा खराब झालेल्या कटिंग एज असलेल्या रिमरचा आपण वापर केला असेल तर रिमिंग होल साईजचे मुळे रिमिंग होल साईज लहान साईजमध्ये होल तयार होते. तेव्हा अशा रिमरचा रिमिंगसाठी वापर करू नये किंवा वापर करण्यापूर्वी रिमरची साईज तपासावी. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे सरफेस फिनिश रब. आता बऱ्याच वेळेस रिमिंग केले तरी सरफेस फिनिश काय येतं, रब येतं. तर खालीलपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे किंवा अनेक सरफेस फिनिशची कारणे असू शकतात. त्यामध्ये 1 रिमर अयोग्य प्रकारे वापरला असेल. 2 लूटमध्ये क्रॅप भाग जमा होत असेल. 3 कूलंटचा अपुरा पुरवठा केल्यामुळे. 4 जलद फीड रेट दिल्या गेल्यामुळे सरफेस फिनिश रफ येऊ शकतं. तर अशा प्रकारे हे सरफेस फिनिश रफ येण्याची कारणं पाहिली. त्यानंतर एक मुद्दा आहे या सरफेस फिनिश रफसाठी उपाय म्हणून आपल्याला सांगता येईल रिमिंग करतेवेळी स्थिर व सावकाश समान असा एकसारखा दाब रिमिंग करताना द्यावा. 2 कूलंटचा योग्य पद्धतीने पुरवठा करावा. 3 रिमिंग करतेवेळी रिमर हा उलट दिशेने फिरवू नये आणि रिमिंग करताना अगोदरच्या ड्रिलपेक्षा 1/3 कमी स्पीडने रिमिंग करावं. अशा प्रकारे हे मुद्दे आपण विचारात घेतले तर सरफेस फिनिश निश्चितरित्या चांगले येणार आहे. तर आज आपण या प्रकरणामध्ये टाइप्स ऑफ रिमर संदर्भात माहिती अभ्यासली. तर त्यामध्ये हँड रिमर आणि मशीन रिमरचे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्यामध्ये सॉलिड फ्लुटेड मशीन रिमर, रोज रिमर, मशीन जिग रिमर, शेल रिमर, ॲडजस्टेबल मशीन रिमर, फ्लोटिंग होल्डर रिमर, टेपर पिन रिमर आणि त्यानंतर ड्रिल साईज फॉर रिमिंगसाठी आपण पाहिलं सूत्र ड्रिल साईज बरोबर रिमर साईज वजा अंडर साईज अधिक ओव्हर साईज या सूत्राने आपण रिमर साईज काढण्यासाठी उदाहरण पाहिलं आणि शेवटी 2 मुद्दे पाहिले टू ऑब्टेन गुड सरफेस फिनिश आणि सरफेस फिनिश रफ येण्याची कारणं, उपाय. अशा प्रकारे या टाइप्स ऑफ रिमर संदर्भातले व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.